तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि तसेच आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपण माझ्यासारखे यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्व प्लॅटफॉर्मवरून घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल तर मी आपल्या सर्वांना शिकवण्यासाठी एक दुसरा हिंदी चॅनल ओपन केलेला आहे आणि त्या चॅनलला व्हिजिट करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या चॅनलचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या नावावर क्लिक करून मिळवावा। सुपर क्लासच्या नावावर जेव्हा क्लिक करसाल आपण तर त्या चॅनलचा लिंक आपल्याला मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करू। या सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, कोणती वस्तू खाल्ल्याने माणसाचा कायमस्वरूपी आवाज जात असतो? खालीलपैकी कोणती वस्तू खाल्ल्याने माणसाचा आवाज कायमस्वरूपी जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे मित्रांनो, कुंकू हे जे खाल्ल्याने जे आहे माणसाचा आवाज कायमस्वरूपीच जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। पंढरपूर हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी आहे ते सांगायचं आहे। पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, भीमा नदीकाठीचे आहे मित्रांनो पंढरपूर शहर वसलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सरदार सरोवर हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? सरदार सरोवर हे प्रसिद्ध सरोवर खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, नर्मदा नदीवर जे आहे सरदार सरोवर हे प्रसिद्ध सरोवर स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा केली जात असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुत्र्याची पूजा करण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी नेपाळ या देशामध्ये किंवा या जागी जे आहे कुत्र्यांची पूजा केली जात असते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये रक्त असते? खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये रक्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, हाती या प्राण्यामध्ये इतर प्राण्यापेक्षा सजीवापेक्षा जास्त रक्त समाविष्ट असते। पुढचा प्रश्न, हाती या प्राण्यामध्ये साधारणतः किती लिटर रक्त असते ते सांगायचं आहे। हाती या प्राण्यामध्ये साधारणतः एकूण किती लिटर रक्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 245 लिटर एवढे जे रक्त आहे हत्ती या प्राण्यामध्ये समाविष्ट झालेले असते। पुढचा प्रश्न, आग्र्यामधील प्रसिद्ध असलेल्या ताजमहालमध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे? आग्र्यामधील ताजमहालमध्ये एकूण किती खोल्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, आग्र्यातील ताजमहाल येथे जे आहे 120 खोल्यांचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जागतिक आरोग्य संघटनेचा कार्यभाषा खालीलपैकी कोणकोणत्या आहेत ते सांगायचं आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यभाषा खालीलपैकी कोणकोणत्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, इंग्लिश, स्पेनिश आणि रशियन ह्या सर्व भाषा कार्यभाषा जागतिक आरोग्य संघटनेच्या बनलेल्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। जागतिक आरोग्य संघटनेची पूर्ण जगामध्ये रोगाविषयी माहिती देणारे किती केंद्र आहेत ते सांगायचं आहे। जागतिक आरोग्य संघटनेची संपूर्ण जगामध्ये रोगाविषयी माहिती देणारे एकूण किती केंद्रे आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेचे संपूर्ण जगामध्ये रोगाविषयी माहिती देणारे 90 केंद्र आहेत। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? जागतिक आरोग्य संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, 193 देशांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेमध्ये झालेला आहे। पुढचा प्रश्न, BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर देण्यात येत असते ते सांगायचं आहे। BCG ही लस खालीलपैकी कोणत्या रोगावर दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, क्षयरोगावर जे आहे BCG ही लस दिली जात असते। पुढचा प्रश्न, ड जीवनसत्वाच्या अभावी कोणत्या व्यक्तींमध्ये अस्थिमज्जे रोग निर्माण होत असतो? ड जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमध्ये अस्थिमज्जे रोग निर्माण होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो, प्रौढ व्यक्तींमध्ये जे आहे ड जीवनसत्वाच्या अभावी अस्थिमज्जे हा रोग निर्माण होत असतो। पुढचा प्रश्न, रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची काय म्हटले जाते ते सांगायचं आहे। रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची खालीलपैकी काय म्हणून संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाचे जीवनरेखा असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया। ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती कार्य करत असते? ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, ग्रामसेवक हा जो व्यक्ती आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य पाहत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी सरपंचाच्या निवडणुकीबाबत वादावर अंतिम निर्णय खालीलपैकी कोणते असते ते सांगायचं आहे। सरपंचाच्या निवडणुकीबाबत वादावर अंतिम
निर्णय खालीलपैकी कोणाला देण्याचा अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंचायत समितीच्या सभापतींना जे आहे सरपंचाच्या निवडणुकीमध्ये वादावर अंतिम निर्णय देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती सदस्य संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 एवढी असते. पुढचा प्रश्न, आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती? आत्माराम पांडुरंग यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली होती? आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या अधिवेशनामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लाहोर येथील अधिवेशनामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, लाहोर या ठिकाणी कोणत्या वर्षी अधिवेशन बोलवण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. लाहोर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी अधिवेशन भरलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1922 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये लाहोर या ठिकाणी अधिवेशन भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बॅरिस्टर जिना यांच्या मार्फत मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची सर्वप्रथम मागणी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. सायमा हा खालीलपैकी कोणत्या देशातील सर्वात मोठा तलाव आहे? सायमा हा खालीलपैकी कोणत्या देशातील सर्वात मोठा तलाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. फिनलँड या देशातील सायमा हा एक अतिशय सर्वात मोठा तलाव बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे मित्रांनो. या ठिकाणी काळ्या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? काळ्या मातीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. रेगुर मृदा या दुसऱ्या नावाने काळ्या मातीला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशामध्ये एकूण 5 सूर्य दिसतात ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या देशामुळे एकूण 5 सूर्य दिसत असतात? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य राहील. चीन या देशामध्ये एकूण 5 सूर्य दिसत असतात. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. चीन या देशामध्ये कोणत्या कारणास्तव 5 सूर्य दिसतात ते सांगायचं आहे. चीन या देशामध्ये खालीलपैकी कोणत्या कारणास्तव 5 सूर्य दिसत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. धुक्यामुळे जे आहे चीन या देशामध्ये एकूण 5 सूर्य दिसत असतात. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. जगातील सर्वात पहिले विश्वविद्यालय खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तक्षशिला हे जे विश्वविद्यालय आहे जगातील सर्वात पहिल्या क्रमांकाचे बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात महागडे खनिज खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. जगामध्ये सर्वात महागडे खनिज खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. या ठिकाणी जगातील सर्वात महागडे असणारे जे खनिज आहे युरेनियम हे एक खनिज आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नोबेल पुरस्कार कोणत्या देशाच्या सरकारकडून प्रदान केला जात असतो? नोबेल पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या देशामार्फत दिला जात असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्वीडन या देशामार्फत जे आहे नोबेल पुरस्कार हा एक देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, कांचनगंगा हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? कांचनगंगा हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शिखर जो आहे कांचनगंगा हा एक अतिशय त्यांचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कांचनगंगा हे हिमालयन शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कांचनगंगा हे हिमालयन शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सिक्कीम या राज्यामध्ये कांचनगंगा हे हिमालयन शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दलितांसाठी सर्वात पहिले वाचनालय कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? दलितांसाठी सर्वात पहिले वाचनालय खालीलपैकी कोणत्या व्यक्तींद्वारा सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महात्मा फुले यांच्याद्वारा जे आहे दलितांसाठी सर्वात पहिले वाचनालय सुरू करण्यात आलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे मित्रांनो.
मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा जुळते ते सांगायचं आहे. मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची सीमा जुळलेली आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील. मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांची सीमा जुळलेली आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 4 अभयारण्याचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न, गुजरात या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे ते सांगायचं आहे. गुजरात या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. सातपुडा हे जे थंड हवेचे ठिकाण आहे गुजरात या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. लोकपावनी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. लोकपावनी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कावेरी नदीची या ठिकाणी लोकपावनी देखील एक अतिशय प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. कावेरी या नदीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. मित्रांनो कावेरी नदीला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पोनी या दुसऱ्या नावाने कावेरी नदीला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, मलिक अंबर यांनी फतेपूर असे खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव ठेवले होते ते सांगायचं आहे. मलिक अंबर यांनी फतेपूर असे खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव ठेवलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. औरंगाबाद शहराचे मलिक अंबर यांनी फतेपूर असे नाव ठेवलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळतो ते सांगायचं आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणता घटक आढळत असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. क्रोमियम, लोखंड आणि निकेल हे जे सर्व घटक आहेत स्टेनलेस स्टीलमध्ये समाविष्ट असतात. पुढचा प्रश्न, भारतामध्ये कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय स्थित आहे. भारतातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरणारा आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरत असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. या ठिकाणी श्वसन मार्गाने पसरणारा आजार आहे मलेरिया हा एक बनलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणकोणती नगदी पिके आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो खालीलपैकी कोणकोणतीही एक नगदी पिके आहेत. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे हळद, कापूस, ऊस हे सर्व एक नगदी प्रकारची पिके आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात सांगण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कलम 25 मध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार सांगण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सिंहगड, पुरंदर, शिवनेरी हे सर्व किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. सिंहगड, पुरंदर, शिवनेरी हे सर्व किल्ले महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये सिंहगड, पुरंदर, शिवनेरी हे सर्वच किल्ले स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता किल्ला स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. पन्हाळा हा जो किल्ला आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे मित्रांनो आपल्या समोर. आदि ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती ते सांगायचं आहे. आदि ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. देवेंद्रनाथ टागोर यांनी जे आहे आदि ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न खालीलपैकी कोणी सांगितलेले आहेत ते सांगायचं आहे. बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न खालीलपैकी कोणी सांगितलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 एक राहील. गौतम बुद्ध यांनी जे आहे बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न सांगितलेले आहेत. पुढचा प्रश्न, ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती. ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मद्रास या ठिकाणी ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिले होते ते सांगायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी बाबू गेनू यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मबलिदान दिलेले होते. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी जे आहे बाबू गेनू यांनी स्वतःचे आत्मबलिदान केलेले होते. पुढचा प्रश्न, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. थॉट्स ऑन पाकिस्तान हा जो ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारा लिहिण्यात आलेला आहे.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला आवडलेलीच आहे. आणि तसेच पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो आपल्या सर्वांना, की आपण घरी बसून ऑनलाईन पैसे कमवू इच्छित असाल, तर मी आपल्याला शिकवण्यासाठी कशाप्रकारे कमवू शकता, त्यासाठी नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन समजत नसेल तर जो तुम्ही सध्या सुपर क्लास व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. आणि तसेच चॅनलवर पहिली वेळ आला तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करताच तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतोय एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.